नमस्कार, मी नेहा जोशी. माझ्या मनम ध्यानम या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. आजचा माझा हा व्हिडिओ खास महिलांसाठी आहे. सगळ्यात आधी मला माझ्या मैत्रिणींना एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही कधी असं अनुभवलं आहे का की म्हणजे सगळं असूनही काहीतरी कमी आहे असं सतत वाटत राहतं? सगळ्यांसाठी करताय, पण तुमच्यासाठी? आपण भारतीय स्त्रिया खूप मजबूत आणि स्ट्रॉंग आहोत असं सगळेजण म्हणतात, पण मजबूत असणं म्हणजे दुखत खुपत नाहीच असं नाही आहे ना. सो आज आपण बोलूया याच आपल्या मनात साठलेल्या न बोलल्या जाणाऱ्या वेदनांबद्दल आणि हिप्नोथेरपी त्या वेदनांमध्ये तुम्हाला कशी मदत करू शकते याबद्दल. खूपच महत्त्वाचा आणि उपयोगी हा व्हिडिओ आहे. सो शेवटपर्यंत अगदी नक्की बघा. ओके, सो ॲक्च्युली हिप्नोथेरपी या प्रभावी उपचार पद्धतीबद्दल आपल्याकडे लोकांना नीट माहितीच नाही आहे. आपण जे स्टेज हिप्नॉसिसचे प्रोग्राम्स बघतो ना, लोक पडतायत किंवा काहीतरी विचित्र वागतायत, हे जे सगळे व्हिडिओज वगैरे आपण बघतो ते एंटरटेनमेंटसाठी असतात. पण हिप्नोथेरपीची खरी ताकद काय आहे हे मी तुम्हाला आज सांगणार आहे. हा व्हिडिओ फक्त माहिती देण्यासाठी नाही आहे, तर तुमच्या माझ्या मनाला थोडं हलकं करण्यासाठी पण आहे. आपल्या लहानपणापासून आपल्याला शिकवलं जातं की ॲडजस्ट कर, सहन कर, जास्त अपेक्षा ठेवू नको, बाकीच्यांना आधी प्रेफरन्स दे. या सिच्युएशनमध्ये आता खूपच बदल झालेला आहे, पण घरी नाही तर कामाच्या ठिकाणी कमी अधिक प्रमाणात तरी या गोष्टी नक्कीच होतात. हळूहळू हे सगळं आपल्या इतकं आत बसतं की आपण स्वतःला विचारणंच थांबवतो की मला नक्की काय हवं आहे. बाहेरून असणारी स्त्री मनातून आतून मात्र थकलेली, गोंधळलेली, कन्फ्युज्ड अशी असते. आजूबाजूला सगळे असून सुद्धा आतमध्ये एक प्रकारचा एकटेपणा वाटत असतो. आणि सगळ्यात वाईट म्हणजे हे कुणाला तसं सांगता पण येत नाही. जसं की स्वतःच्या शिक्षणाचा उपयोग व्हावा, इंडिपेंडंट राहावं म्हणून जॉब करायचा, आणि जॉबमध्ये जर का अशा काही अडचणी आल्या आणि ते घरी जर का सांगितलं तर जॉब सोड असा सल्ला मिळणार. तसंच खूप स्त्रियांना घर चालवण्यासाठी इन्कमची गरज असते, एक्स्ट्रा इन्कमची. त्यामुळे जॉबच्या ठिकाणी हे सगळं सहन करावंच लागतं. माझ्याकडे अशा बऱ्याच केसेस येतात जिथे नवरा खूप शिकलेला, चांगल्या ठिकाणी नोकरी वगैरे, पण घरी मात्र बायकोला बरोबरीचं स्थान न देणारा असाच असतो. आणि सपोज सगळीकडे चांगला सपोर्ट जरी असला एखाद्या स्त्रीला, तरी आजच्या आधुनिक भारतीय स्त्रीसाठी जीवन जगणं म्हणजे एकाच वेळेला अनेक आघाड्यांवरती चाललेली कसरत असते. शिक्षण, करिअर, आर्थिक स्वावलंबन या आधुनिक स्वप्नांचा पाठपुरावा करत असतानाच दुसरीकडे एक सुजाण मुलगी, आदर्श पत्नी, सून किंवा माता बनण्याच्या पारंपरिक कौटुंबिक आणि सामाजिक जबाबदाऱ्या पण तिला पार पाडाव्या लागतात, तशीच तिच्याकडनं अपेक्षा केली जाते. याशिवाय जर घरी कोणी सतत आजारी वगैरे असेल तर ती जबाबदारी अजूनच वेगळी. बायका या नेहमीच ओव्हरगिव्हर असतात. का माहिती आहे? लग्नाआधीपासून आणि लग्नानंतर सुद्धा तिच्या आजूबाजूच्या लोकांकडून प्रेम, रिस्पेक्ट आणि रेकग्निशन मिळवण्यासाठी. या सगळ्या सिच्युएशन्समध्ये अर्थातच फिजिकल स्ट्रेस तर येतोच, पण एक प्रकारचा मानसिक ताण आणि दबाव सगळ्याच बायका अगदी नेहमीच अनुभवतात. मग सततची अपराधपणाची भावना, एक गिल्ट मनात असतं. म्हणजे या सगळ्या रबाडग्यात स्वतःसाठी वेळ घेतला जर का तर अपराधी वाटतं. घरी, ऑफिसमध्ये कुणाला नाही म्हटलं, हे काम जमणार नाही असं म्हटलं तरी मनात अपराधी वाटतं. मी आता खूप थकली आहे असं कुणाला म्हटलं तरीसुद्धा अपराधी वाटतं. मनात खूप राग, दुःख, भीती, असुरक्षितता, इन्सिक्युरिटी असते. आता बोलून काय उपयोग, किंवा जाऊ देत, कुणाला सांगणार असं म्हणून आपण कुणाशीच हे बोलत नाही. मैत्रिणीशी बोलायचं तर त्यासुद्धा मोर ऑर लेस सेमच सिच्युएशन्समध्ये असतात. पण तुम्हाला माहिती आहे का, या सगळ्या मनात दडपलेल्या भावना कधीच नाहीशा होत नाहीत. त्या फक्त त्यांचा फॉर्म बदलतात. अँझायटी, पॅनिक अटॅक्स, झोपेचा त्रास, अंगदुखी होतं ना असं तुम्हाला पण काय काय, हे सगळं त्या दडपलेल्या भावनांमुळे होतं. आणि घरी जर सगळेजण गृहीत धरत असतील, बोलायचा प्रयत्न केला कोणाशी आणि ऐकून घेत नसतील, तर साहजिकच त्या बाईच्या मनात विचार यायला लागतात, मी इतकं करते पण मला कुणी समजून का बरं घेत नाही, मी बोलले तरी कुणी ऐकून का बरं घेत नाही. हळूहळू मग ती स्त्री स्वतःलाच डाऊट करायला लागते, स्वतःवरतीच डाऊट घ्यायला लागते की माझ्यातच काहीतरी बहुतेक कमी आहे.
तर मैत्रिणींनो, यापैकी कुठल्याही सिच्युएशनमधून तुम्ही जात असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. शेवटपर्यंत अगदी नक्की बघा. यातून बाहेर यायचं कसं? मनाची शांती, सगळीकडचाच एक प्रकारचा बॅलन्स कसा साधायचा? तर मानसिक आणि भावनिक ताणातून मार्ग काढण्यासाठी हिप्नोथेरपी म्हणजे संमोहन उपचार पद्धती ही एक अत्यंत प्रभावी अशी उपचार पद्धती आहे. हिप्नोथेरपी वरवरच्या लक्षणांवरती उपचार न करता थेट सुप्त मनावरती म्हणजे आपल्या सबकॉन्शियस माइंडवरती काम करते. त्यामुळे मनातली गुंतागुंत सोडवणं एकदम इझी होतं. हिप्नोथेरपी ही कुठलीही जादू टोणा किंवा अंधश्रद्धा नाही आहे, तर ही एक अतिशय वैज्ञानिक आणि मानसशास्त्रीय उपचार पद्धती आहे. बायकांनो, दुःख किंवा ताण सहन करत जगणं हे अजिबातच नॉर्मल नाही आहे. सुप्त मनावरती काम करून या मानसिक त्रासातून कायमची सुटका करून घेऊन ताणविरहित आयुष्य पण जगता येतं, हे लक्षात घ्या. हिप्नोथेरपी हा पूर्णपणे नैसर्गिक औषधमुक्त म्हणजेच नो मेडिसिन असा सुरक्षित उपचार पर्याय आहे. यामध्ये कोणत्याही गोळ्या न घेता फक्त मनाच्या साहाय्याने मनावरती उपचार केले जातात. हा एक प्रभावी पर्याय उपलब्ध आहे. हिप्नोथेरपीमध्ये तुमच्या मनाला शांत करून तुमच्या अवचेतन मनाशी संवाद साधला जातो. अवचेतन मनातच हा सगळा राग, भीती, गोंधळ साठवलेला असतो. हिप्नोथेरपीच्या सेशनमध्ये जुन्या भावनिक जखमा वरती येतात, भीतीचं मूळ कळतं, नकारात्मक पॅटर्न्स बदलता येतात. आणि हिप्नोथेरपीच्या सेशनमध्ये तुम्ही पूर्ण जागरूक असता, तुम्हाला सगळं ऐकायला येत असतं, तुमचं नियंत्रण पूर्णपणे तुमच्या हातात असतो, तुमचा कंट्रोल असतो पूर्णपणे तुमच्यावरती. हिप्नोथेरपीच्या सेशननंतर अपराध भावना म्हणजे गिल्ट मनातलं कमी होतं, स्वतःबद्दलचा आदर वाढतो, एक भावनिक ओझं असतं ना, इमोशनल बॅगेज, ते हलकं होतं, नात्यांमध्ये क्लॅरिटी येते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी पण महत्त्वाची आहे कुणीतरी, ही भावना तयार होते. आणि मग अर्थातच तुमची स्वतःशीच मैत्री होते. आपल्या डिफरंट सिच्युएशन्समध्ये हिप्नोथेरपीची मदत कशी होते ते आता आपण बघूया. आजच्या बायकांवरती सुपर वुमन असण्याचा एक अत्यंत मोठा मानसिक दबाव असतो. आजच्या भारतीय स्त्रीवरती घर आणि करिअर दोन्ही गोष्टी अगदी चोखपणे सांभाळण्याचा एक दबाव असतो, स्ट्रेस असतो. वरवर हे सगळं ग्लॅमरस वाटतं, पण सर्वांना खुश ठेवण्याच्या या प्रयत्नामध्ये बऱ्याचदा तिला कमालीचा थकवा म्हणजे ज्याला बर्नआउट फिलिंग म्हणतात ते येतं. सतत जाणवणारी एक अनामिक भीती, अँझायटी ती तर असतेच. यात हिप्नोथेरपीचा फायदा कसा होतो? तर हिप्नोथेरपीच्या मदतीने स्त्री आपल्या सुप्त मनातल्या त्या विचारांचा शोध घेऊ शकते जे तिला सतत परफेक्ट राहण्यासाठी भाग पाडतात. स्वतःला त्रास देऊन इतरांसाठी त्याग करणं म्हणजेच आपलं अस्तित्व, हा जो चुकीचा दृष्टिकोन असतो तो बदलण्यासाठी यामुळे मदत होते. त्यामुळे ती स्वतःसाठी बाउंड्रीज ठरवू शकते आणि कोणताही अपराधीपणा न बाळगता स्वतःच्या मानसिक स्वास्थ्याला प्राधान्य देऊ शकते. भारतीय संस्कृतीमध्ये कुटुंबाची शांतता टिकवण्यासाठी स्वतःचं मत न मांडणं, स्वतःच्या आधी इतरांचा विचार करणं किंवा आपला राग आपल्याच मनात दाबून ठेवणं, अशा गोष्टी नकळतपणे मुलींच्या मनावरती पिढ्यानपिढ्या बिंबवल्या जातात. अजूनही बऱ्याच घरांमध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये ही सिच्युएशन आहेच. हिप्नोथेरपीच्या वेगवेगळ्या टेक्निक्स जसं की एज रिग्रेशन म्हणा किंवा इनर चाइल्ड हिलिंग म्हणा, या वेगवेगळ्या टेक्निक्स वापरून आपल्या सबकॉन्शियस माइंडमधल्या या जुन्या आणि त्रास देणाऱ्या विचारांचं मूळ शोधून काढलं जातं. मनात तयार झालेले अनावश्यक असणारे कौटुंबिक किंवा सामाजिक विचार जे असतात हे पुसून टाकल्यामुळे ह्या महिला या चक्रातून मुक्त होतात आणि स्वतःच्या खऱ्या क्षमतेची ओळख करून घेऊ शकतात. आपल्या भारतीय स्त्रियांच्या मनामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये मनी ब्लॉक झालेले दिसतात. आज जरी भारतीय महिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होत असल्या तरी सुद्धा आजही आर्थिक व्यवहार, पगार वाढवून मागणं किंवा मोठ्या गुंतवणुकीचे निर्णय घेणं याबाबत त्यांच्या मनात एक सुप्त संकोच किंवा भीती नक्की असते. कारण पूर्वापार चालत आलेल्या पद्धतीनुसार पैशांचे व्यवहार हे पुरुषच सांभाळत आलेले आहेत. कितीतरी बायका अशा आहेत की त्या नवऱ्यापेक्षा कदाचित जास्तच पैसे मिळवत असेल, त्यांना जास्त पगार असेल, पण त्यांच्या पगाराचं नियोजन मात्र नवराच करत असतो.
अर्थात नवऱ्याबरोबर जर का योग्य अंडरस्टँडिंग असेल तर नथिंग रॉंग इन दॅट, पण आर्थिक व्यवहार समजून घेणं पण गरजेचं आहेच ना. मग हिप्नोथेरपीची यात कशी मदत होते? तर पैशांचे व्यवहार हे स्त्रियांचं काम नाही आहे किंवा पैसा मिळवणं कठीण असतं, अशा सुप्त मनातल्या ह्या ज्या नकारात्मक समजुती असतात ना, त्यांना हिप्नोथेरपी लक्ष करते. सुप्त मनाची पुनर्रचना म्हणजे सबकॉन्शियस माइंडचं रिप्रोग्रॅमिंग करून महिलांमध्ये एक भक्कम मनी माइंडसेट विकसित केला जातो. त्यामुळे त्या आत्मविश्वासाने स्वतःच्या हक्काची मागणी करू शकतात आणि आर्थिक समृद्धीकडे सकारात्मकतेने पाहू शकतात. अजून एका अतिशय महत्त्वाच्या गोष्टीसाठी म्हणजेच नातेसंबंधांमधला ताणतणाव सुसंवादात बदलण्यासाठी हिप्नोथेरपीची खूपच मदत होते. जेव्हा एखादी स्त्री आर्थिक किंवा सामाजिकदृष्ट्या प्रगती करते तेव्हा त्याचे कौटुंबिक आणि वैवाहिक नातेसंबंधांवरती पण परिणाम होतातच. पारंपरिक गृहिणीची भूमिका आणि आधुनिक स्वतंत्र स्त्रीची भूमिका या दोन्हीचा ताळमेळ बसवताना बरेचदा जवळच्या नात्यामध्ये सुप्त नाराजी किंवा वाद निर्माण होतात. मग हिप्नोथेरपी सेशन्समध्ये स्त्रीला भावनिक स्थिरता आणि आत्मभान म्हणजे सेल्फ अवेअरनेस मिळवून दिला जातो. जुने राग, पूर्वग्रह आणि मनातली कटुता साफ केल्यामुळे ती कौटुंबिक वादांना भावनिकतेच्या भरात न घेता अत्यंत शांत डोक्याने समजूतदारपणाने म्हणजेच काम माइंडनी हाताळू शकते. यामुळे नात्यातला गुंता सुटून परस्पर आदर वाढायला नक्कीच मदत होते. आपल्या आयुष्यात घरी बाहेर येणाऱ्या सगळ्या ताणतणावामुळे सायकोसोमॅटिक डिसीजेस तर इतके कॉमन झालेत आता. जेव्हा मन आपलं दुःख किंवा ताण व्यक्त करू शकत नाही तेव्हा शरीर ते आजारांच्या रूपाने बोलून दाखवतं. आजच्या धावपळीच्या युगामध्ये भारतीय महिलांमध्ये हार्मोन्सचं असंतुलन, PCOD, PCOS, निद्रानाश, तीव्र डोकेदुखी किंवा पचनाच्या समस्या ह्या खूपच प्रमाणामध्ये वाढलेल्या आहेत. मन आणि शरीर एकमेकांशी जोडलेलं आहे. हिप्नोथेरपीच्या माध्यमातून शरीराला डीप रिलॅक्सिंग अवस्थेमध्ये नेलं जातं आणि सुप्त मनाला सकारात्मक सूचना म्हणजे सजेशन्स दिल्या जातात. यामुळे शरीरातले कोर्टिसोल म्हणजे ताण वाढवणारे जे हार्मोन्स असतात त्यांची पातळी कमी होते, आपली मज्जासंस्था शांत होते आणि शरीराची नैसर्गिकरित्या आजार बरे करण्याची जी क्षमता असते ती वाढते. सो तुमच्या लक्षात आलं असेलच आता की इमोशनल स्ट्रेस, अँझायटी, रिलेशनशिप इश्यूज, लो सेल्फ वर्थ, ट्रॉमा हिलिंग या सगळ्यातून बाहेर येण्यासाठी हिप्नोथेरपीची नक्कीच मदत होते, तेही विदाऊट एनी मेडिसिन आणि एनी साईड इफेक्ट्स. पण अर्थात जर का सिव्हिअर मानसिक आजार असेल तर डॉक्टरांचा, योग्य तज्ज्ञांचा सल्ला घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. सो फ्रेंड्स, या सगळ्या मानसिक ताणतणावाचा शरीरावरती गंभीर परिणाम होण्याच्या आधी योग्य ती ॲक्शन घ्या. एका भारतीय कुटुंबामध्ये स्त्री हा संपूर्ण घराचा कणा असते. जर घरातली स्त्री मानसिकदृष्ट्या तणावाखाली असेल तर त्याचा थेट परिणाम मुलांच्या जडणघडणीवरती आणि संपूर्ण घराच्या वातावरणावरती होतो. एक स्त्री शिकली तर संपूर्ण कुटुंब शिकतं. याच धर्तीवरती जर एक स्त्री हिप्नोथेरपीच्या माध्यमातून मानसिकदृष्ट्या सक्षम आणि शांत झाली तर ती आपल्या मुलांवरती आणि आपल्या कुटुंबावरती उत्तम संस्कार करू शकते. जेव्हा स्त्री मनाच्या या शक्तीला समजून घेईल तेव्हाच ती खऱ्या अर्थाने स्वतःच्या आयुष्याची निर्मिती बनेल. तुम्हाला आता माहितीच आहे की मी सर्टिफाईड हिप्नोथेरपिस्ट आणि पास्ट लाईफ रिग्रेशन प्रॅक्टिशनर आहे. तुम्हाला जर का अशा कुठल्या समस्या असतील, तुम्ही या अडचणींमधून जात असाल तर मला नक्की कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला याच्यातून बाहेर काढण्यासाठी मी नक्कीच मदत करू शकते. माझ्याकडे अशा खूप सक्सेस स्टोरीज आहेत ज्यामध्ये मी अनेक स्त्रियांना यातून बाहेर येण्यासाठी मदत केलेली आहे. शांत, स्थिर आणि आनंदी आयुष्य जगण्याचा सगळ्यांनाच अधिकार आहे आणि हिप्नोथेरपीच्या माध्यमातून तुम्हीही हा अधिकार नक्की मिळवू शकता. स्क्रीनवरती माझा व्हॉट्सॲप नंबर दिसत असेल, मला त्याच्यावरती मेसेज जरूर करा, मी तुम्हाला कॉन्टॅक्ट करेन. माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा.
तुमच्या इतर मैत्रिणींशी, बहिणींशी पण हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा ह्याचा फायदा होईल. आणि अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण नक्की करा. थँक्यू.